श्रीराम. बहुहिंपुटी होई जय माय पोटी, नको रे मना यातना तेची मोठी. निरोधे पसे कोंडिले गर्भवासी, अधोमुख रे दुःख त्या बाळकासी. जन्ममृत्यूच्या पाशातून सुटणं यालाच संत मोक्ष म्हणतात. त्यासाठी माणसानं या जन्मात जमेल तितकं सत्कृत्य सत्संग करून पुन्हा जन्म येणार नाही याची काळजी घ्यावी. कारण एकदा जन्म झाला की पुन्हा दुःख, यातना, मृत्यू हे अपरिहार्य आहे. काही जण जीवनातल्या दुःखांना कंटाळून आत्महत्या करतात, पण तो मार्ग नसून अध्यात्माच्या दृष्टीनं घोर अपराध आहे. जसं तुरुंगातून कैदी पळून गेला आणि पुन्हा आला की त्याला आधीची शिक्षा आणि पळून जाण्याबद्दल वेगळी शिक्षा भोगावी लागते, तसं आत्महत्या करणाऱ्या माणसाचं होतं. हिंपुटी म्हणजे खिन्नता किंवा कष्ट, जे अवतीभोवती दिसतं, घडतं, त्या अनुभवातून माणसाला कष्टाची, दुःखाची जाणीव होत असते. पण त्यातून माणूस शहाणा होताना दिसत नाही. मागच्याला ठेच पुढचा शहाणा एवढा विवेक माणसानं दाखवावा असं अपेक्षित आहे. पण माणूस मात्र दुसऱ्याचा अनुभव सोडा, पण स्वानुभवानं सुद्धा शहाणा होत नाही. वासनेमुळं पुनर्जन्म होतो. म्हणून समर्थ दासबोधामध्ये त्याला आत्महत्यारा म्हणतात. यासाठी जनकल्याणाची तळमळ असणाऱ्या संतांनी वेळोवेळी जन्मदोषांचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. ज्यावेळी एखादा मनुष्य अर्धांगवायूनं आजारी असतो तेव्हा त्याला हालचाल करता येत नाही. मग अगदी मलमूत्रही जागेवर होतं. तेव्हा तो रोगी सतत मरण आलं तर बरं असा विचार करतो. त्याचं दुःख कशाचं असतं तर परस्वाधीनपणाचं असतं, दुसऱ्यावर अवलंबून असल्याचं दुःख असतं. माणसानं स्वतःचं वर्तन सुधारावं, परमार्थ मार्गाला लागावं, यासाठी ही संत मंडळी जन्म, मृत्यू आणि त्यामधल्या काळातलं दुःख याचं वर्णन करतात. जन्माला येणं हे अपरिहार्य आहे. तेव्हा काही जण म्हणतात, जीवाला गर्भात ज्या यातना होतात त्या कुठं लक्षात राहतात. पण लक्षात राहत नसल्या तरी त्या होत नाहीत असं नसतं. जसं एखादी शस्त्रक्रिया करताना, ऑपरेशन करताना डॉक्टर आपल्याला भूल देतात, त्यामुळं त्याची वेदना आपल्याला जाणवत नाही आणि नंतर आठवतही नाही. तसंच गर्भवासामध्ये काय होतं ते आठवत नाही, पण तिथं प्रचंड यातना असतात. गर्भवासात तो जीव कोंडलेला असतो. इथं समर्थांनी निरोधे असा शब्द वापरलेला आहे. याचा अर्थ अटकाव. गर्भाला बाहेर यायला अटकाव असतो, तेव्हा तिथं तो शिजत असतो. जसं दुधाचं दही होण्यासाठी किंवा धान्याला मोड येण्यासाठी उष्णतेची गरज असते, तसंच गर्भाची वाढ होण्याकरता उष्णतेची गरज असते. गर्भाचं पोषण आईच्या आहारावर अवलंबून असतं. तेव्हा आईनं जर अशा अवस्थेमध्ये काही तेलकट, तिखट खाल्लं तर निश्चितच त्याचा त्रास त्या गर्भातल्या बालकाला भोगावा लागतो. हे परस्वाधीनपण खूप केविलवाणं असतं. म्हणून समर्थ बहुहिंपुटी होई जे मायपोटी असं म्हणतात. जन्माला येताना अधोमुख होऊनच यावं लागतं. सर्वसाधारणपणे खाली डोकं घालणं हे हताश, आगतिक किंवा असहाय्य असल्याचं प्रतीक आहे. जर गर्भावस्थेमध्ये काही औषधं घ्यावी लागली तर आई आणि गर्भ दोघांनाही दुःखच आहे. या सगळ्या घटना नंतर आठवत नसल्यामुळं त्याची जाणीव होत नाही. मूल लहान असताना आपण त्याला हौसेपोटी जरीचे कपडे घालतो, थोडा मोठा झाल्यावर त्याला काही खायला देतो. इथं होणाऱ्या यातना त्याला सांगता येत नसल्या तरी भोगाव्या मात्र लागतातच. अशा प्रकारे गर्भवासापासून ते मृत्यूपर्यंत नाना दुःख माणसाला भोगावी लागतात. आणि हे टाळायचं असेल तर पुनर्जन्म टाळला पाहिजे असं संत म्हणतात. अर्थात याला अपवाद केवळ मानवी कल्याणासाठी उदात्त विचार करणाऱ्याच्या अवतार कार्याचा आहे. जर कोणी संत कार्यासाठी, राम अवतारासाठी किंवा देवकार्यासाठी जन्माला येणार असेल तर त्यांचं स्वागत आहे, किंवा संतांची त्यासाठी यातना भोगायची तयारी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. पण कशासाठी तर संत संग देई म्हणा.
यासाठी पुनर्जन्म टाळायचा असेल तर या जन्मामध्ये संत संगती, सदाचार आणि सत्कर्म कर आणि परमार्थाला लाग, असं श्री समर्थ सांगतायत. जय जय रघुवीर समर्थ. बहुहिंपुटी होई जे माय पोटी, नको रे मना यातना तोची मोठी. निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुख रे दुःख त्या बाळकासी. श्रीराम.